बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या ग्रंथाचं पठन आणि श्रवण हा केलं चालू. पठन आणि श्रवण करताना आपण काल त्या धम्मग्रंथामध्ये की शब्द साधर्म्य असल्यामुळं की गोंधळ उडतो. तर कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे उडतो, तर पहिलं आपण बघितलं की पुनर्जन्म. पुनर्जन्म दुसऱ्या धर्मातही मान्य केला जातो आणि बुद्धाने पुनर्जन्म नाकारला नाही, पुनर्जन्म स्वीकारला. आणि मग गोंधळ काय होतो, तुम्ही कालही जसं सांगितलं की त्यांनी दोन्ही सिद्धांत एकच आहेत म्हणून बौद्ध धर्म ही हिंदू धर्माची शाखा आहे असं डिक्लेअर करून टाकलं आणि भगवान बुद्धालाही 10वा अवतार करून टाकलं. आता नेमकं त्यांचा पुनर्जन्म आणि इथला पुनर्जन्म याच्या साम्य आहे का, तर नाही. कारण बुद्धही सांगतात आणि बाबासाहेब हे लिहितात की त्यांच्या याच्यामध्ये आत्मा ह्या संकल्पनेला मान्यता असल्यामुळे त्यांचा आत्मा जन्म घेतो आणि बुद्धाने आत्मा नाकारला. तर मग बुद्धाच्या तत्वज्ञानात काय जन्म घेतं, तर काल आपण बघितलं की नेमकं काय जन्म घेतं आणि कोण जन्म घेतं, म्हणजे कुठली वस्तू जन्म घेते की व्यक्ती जन्म घेते, आपण हे काल बघत होतो. आणि त्यानुसार आपण काल बघितलं की कोटीपाद हा सारीपुत्ताला काही प्रश्न विचारतो आणि नेमकं ध्यानाविषयीचे प्रश्न आपण काल त्यांनी विचारले होते की ध्यानामध्ये नेमकं काय आपल्यातून जातं आणि काय शिल्लक राहतं, ह्याविषयी आपण काल बघितलेलं आहे. आता आपण पुढे बघूया. मृत्यू अथवा उच्छेद याचे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरण्याचा संभव आहे. या संवादात एक व्यंग आहे. महाकोटीताने सारीपुत्ताला एक प्रश्न विचारायला हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय. आता इथं कोठीत त्याने प्रश्न विचारला होता की माणसाचं नेमकं मरण म्हणजे काय निघून जातं. तर काल आपण बघितलं होतं की उष्णता की शरीरामध्ये, आणि काल बघितलं होतं की जी आपली महाभूत आहेत ती महाभूत ज्याच्या त्याच्यामध्ये विलीन होतात आणि ते जेव्हा ह्या निसर्गामध्ये सृष्टीमध्ये जेव्हा पृथ्वीमध्ये विलीन होते, वायूमध्ये विलीन होतो, म्हणजे तिथे पहिला पुनर्जन्म होत असतो. ज्याच्यामध्ये विलीन होताना तो पुनर्जन्म होत असतो. तर मग कोटीपत्ताने विचारलं की नेमकं परत शरीरामध्ये काय असतं, तर मग त्याने सांगितलं की चेतना असते. आणि चेतना कशावर अवलंबून आहे तर म्हणे उष्णतेवर, आणि उष्णता कशावर अवलंबून आहे तर चेतनेवर. म्हणजे गोंधळात टाकणारा प्रश्न. आणि मग काल आपण ते दिव्याचं उदाहरणही बघितलं होतं की दिव्याची वात आहे आणि वातीचा नंतर प्रकाश आहे, हे बघितलं की तिथे बाबासाहेब लिहितात की कारण कोटीपत्ताचं तिथेच समाधान झालं. बाबासाहेब म्हणतात त्यांनी समाधान करून घ्यायला नको होतं, त्यांनी परत तो दुसरा प्रश्न विचारायला पाहिजे होतं की नेमकं चेतना म्हणजे काय आणि उष्णता म्हणजे काय. सारीपुत्ताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निसंदेह आहे की उष्णता म्हणजे शक्ती. बाबासाहेब म्हणतात की सारीपुत्ताने काय उत्तर दिलं असतं ते आता आपण कल्पना नाही करू शकत त्याची, पण साधारणतः आपण त्याची करू शकतो की उष्णता किंवा चेतना म्हणजे काय, तर शक्ती. शक्ती म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला एनर्जी म्हणतात. आपण म्हणतो की नाही की माणसामध्ये चालतं फिरतं म्हणजे काय असतं नेमकं आपल्यात, तर एक प्रकारची एनर्जी आहे की माणसामध्ये एनर्जी उत्पन्न होणं ज्या दिवशी बंद होतं त्या दिवशी माणूस मरतो. आणि हा सोपा सिद्धांत आहे. मी कालही सांगितलं होतं की माणसं तिथे काही डॉक्टरलाही बोलवायची गरज नसते. एखादा म्हातारा माणूस येतं, अंगाला हात लावतो, म्हणतो थंडगार पडलं, गेलं. थंडगार पडणं याचाच अर्थ काय, शरीरातली उष्णता निघून गेली, म्हणजे तुमच्यातलं चैतन्य निघून गेलं, चेतना निघून गेली. बुद्धांनी एवढा सोपा सिद्धांत सांगितला की शरीरामधून चेतना निघून जाणं, उष्णता निघून जाणं म्हणजेच तो मृत्यू आहे. बाबासाहेब त्याला एनर्जीचं स्वरूप देतात, म्हणजे तुमच्यामध्ये असणारी शक्ती. शक्तीच म्हणजे ती एनर्जी. परंतु काही उत्तराचा एकच भाग करतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ते विश्वास संचार करणाऱ्या शक्ती समूहात मिळून जाते. बाबासाहेब म्हणतात तिथं परत एक प्रश्न निर्माण होतो की जी आपल्यातली शक्ती, जसे महाभूतही बाहेर पडतात, ज्याच्या त्याच्यात विलीन होतात. कारण बुद्धाने तुमच्या शरीराला नाम रूप दिले.
रूप आणि नाम आहे. रूप म्हणजे शरीर, आणि तुमच्या शरीरात आत असलेली चेतना असेल, विज्ञान असेल, याला नाम म्हटलंय. तर मग जसं महाभूत याच्यामध्ये विलीन होत जातात, तशी चेतना ही निघून जाते ना. चेतना ही दुसऱ्या याच्यात विलीन होते. आणि म्हणून बाबासाहेब इथे लिहितात, उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णतया उच्छेदवादी म्हणत नसे. आत्म्याच्या कक्षेपर्यंत तो उच्छेदवादी होता, शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र तो उच्छेदवादी नव्हता. आणि म्हणून जे भगवान बुद्धावरती आरोप होतो की ते उच्छेदवादी. उच्छेदवादी याचा अर्थ काय नेमका आपल्याला जर समजून घ्यायचा मराठीत, की मेलं की संपलं, मागे काही शिल्लक नाही. बुद्धाने ही संकल्पना मान्य केली का? नाही. बुद्धाने आत्म्याच्या लेवलपर्यंत ते उच्छेदवादी आहे, की आत्मा बित्मा भानगड काही नाही. पण शरीरामध्ये आणि नामरूपामध्ये माणूस मेला म्हणजे संपलं का? तर नाही. बुद्धाने त्याला मान्यता नाही दिली. बुद्धाने सांगितलं की नाही, तुमच्यामधली महाभूतही महाभूतामध्ये विलीन होतात. विलीन होतात म्हणजे परत ते कुठेतरी जन्म घ्यायचं असतो त्याला. म्हणून मृत्यूनंतरही अस्तित्व असतं. आणि मग कधी कधी बौद्धाच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला सांगितलं जातं की सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? मृत्यूची ना. ऍक्च्युली मृत्यू कोणीच पाहिलेला नाही. आहे का माहिती कोणाला? कोणालाही नाही. पण मृत्यूची भीती वाटते. आणि बुद्धही म्हटले जाती जरा मरण दुःख आहे. बुद्धाने दुःख आहे, भीती सांगितली का? एक प्रकारचं दुःख आहे पण भीती नाही. मग भीती का वाटते? तर कुठल्याही अदृश्य गोष्टीची आपल्याला भीती वाटते. कारण एकदा माणूस गेला की तो परत दिसत नाही. कुठलाही माणूस परत दिसलाय का आपल्याला? नाही. आणि म्हणून भीती त्या माणसाची नाही वाटत आपल्याला, आपली वाटत असते की मी दिसणार नाही. म्हणजे कशाची भीती वाटते आपल्याला? आपण परत अस्तित्वात येणार नाही याची भीती वाटते. ऍक्च्युली यातनाही माहित नाहीत आपल्याला, काय दुःख होते का तेही माहित नाही, संवेदनाही माहित नाही. आणि म्हणून बुद्धाचं एक खूप पर्टिक्युलर वाक्य आहे, त्याचं जे ट्रान्सलेशन केलेलं आहे की मृत्यूच्या भीतीचा मृत्यू घडवा, म्हणजे तुम्हाला भीती वाटणार नाही. कशाच्या मृत्यू घडवायचा आपल्याला? मृत्यूच्या भीतीचा मृत्यू घडवा, मग तुम्हाला दुःख वाटणार नाही. कारण आपण मृत्यूच्या भीतीचा दुःख मरण केले का आतापर्यंत? नाही. आपण त्या मृत्यूची भीतीच कवटाळून बसलेलो आहे आपल्या मनात. आणि म्हणून काल मी तुम्हाला चांदीच्या याची गोष्ट सांगितली होती. मग विचार करा ना, माणूस मेलं तर काय होतंय? जे महाभूतापासून माणसाचा जन्म झाला त्या महाभूतामध्ये विलीन झाला. मग जे मेलेच नाही त्याचं दुःख करण्यात काही अर्थ आहे का? परंतु अजून तेवढी समज आपल्यामध्ये यायला खूप वेळ लागणार आहे. कारण त्याला काय म्हटलंय मग आपल्याकडं, ते कधी आपल्यात येईल की जेव्हा मोह आणि माया तुमच्यातली निघून जाईल. तुमच्यामधल्या इच्छा, वासना, मोह, माया ज्या दिवशी निघून जाईल त्या दिवशी तुमच्या मृत्यूच्या भीतीचा मृत्यू होईल. तोपर्यंत होणार नाही. आणि म्हणून बुद्धाने आपल्याला त्या मृत्यूवरती विजय मिळवायला सांगितलं. कारण जोपर्यंत तुम्ही मृत्यूवरती विजय मिळवत नाही, मग मृत्यूवरती विजय कसा होतो? राग, लोभ, मोह जोपर्यंत तुमच्यातले क्षमत नाही तोपर्यंत त्याच्यावर तुम्हाला विजय मिळवता येत नाही. म्हणजे सोप्या भाषेत काय की तुमच्या इंद्रियाला तुम्हाला ताब्यात घेता आलं पाहिजे. असा अर्थ लावला तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसे हे करणे सोपे होते. तो शरीर घटकाचे पुनर्जीवन मानतो, तो आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाही. भगवान बुद्धाच्या मताचा असा अर्थ लावला तर तो शास्त्राशी सुसंगत आहे. याच अर्थाने बुद्धाने केवळ पुनर्जन्म मानतो असे म्हणता येईल. शास्त्र म्हणते शक्ती कधी नाश पावत नाही, मृत्यूनंतर सर्व विच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही. ही विचारसरणी भौतिक शास्त्राविरुद्ध आहे. कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही. केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडवता येते. आणि मग याच बुद्धाच्या तत्वज्ञानानुसार आपल्याला पुनर्जन्माची समस्या सोडवता येते. मग आता आपण परत बघा, त्यांच्याकडे पुनर्जन्माच्या कथा भरपूर आहेत. रात्री तर मी एक कथा वाचत होतो. एक मोठं पुस्तक आहे की अमेरिकेमध्ये नेनिशन जी युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये एक शास्त्रज्ञ आहे की त्याने पुनर्जन्म करता काही काही तुम्ही वाचलंय असेल कुठे ना कुठे की एखाद्या मुलीला आपला पुनर्जन्म आठवतो, एखाद्या माणसाला आपला पुनर्जन्म
आठवतो, असं त्या शास्त्रज्ञांनी ह्या जगामधल्या 5,000 केसेसवरती अभ्यास केला. तशीच आहे, 5,000 केसेसवरती त्यांनी अभ्यास केला. कारण बरेच जण काही काही गोष्टी तर अशा येतात, कधी तुम्ही त्या सत्यकथा किंवा याच्यामध्ये जर वाचले असेल तर मग म्हणे कुठे उत्तर प्रदेशात अशी मुलगी जन्मली की तिने तंतोतंत सांगितलं, तिथे गेलं. आता बोरिवलीमध्ये तर एक, मागे तुम्ही वाचलंय की नाही मला माहित नाही, पण त्या मुलाने सांगितलं की मागच्या जन्मात माझा खून केलेला आहे, आणि त्या खून करणाऱ्या माणसाचे त्यांनी पुरावेही दिले म्हणतात. आता व्यक्तिशः आपणही बघितलं नाही आणि ते छापून येते ते किती खरं आहे, पण त्या शास्त्रज्ञांनी, इथल्या एका शास्त्रज्ञांनी त्यांनी याच्यावरती अभ्यास केला, स्टडी आहे त्याची. त्यांनी जवळजवळ 4,000 ते 5,000 केस ह्या जगामधल्या हे केल्या, भारतामधल्याच नाही, त्यांनी पूर्ण जगामध्ये. आणि शेवटला त्यांनी 5,000 केस मधल्या छाटत 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 आणल्या, आणि मग नेमक्या 5 केस राहिल्या. तर त्या 5 केसमध्ये त्यांनी कन्क्लुजन काय दिलं की तरी तो म्हणतो की ह्या गोष्टीचा मला निवाडा करता नाही, कारण त्यांनी तेवढ्या बाकी खारीज केल्या की याच्यात पुनर्जन्म नाही. हे लोक जे सांगतात ते एवढं काही खरं नाही, कारण कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये त्यांनी दोष काढले की काही गोष्टी, आता आपण परत म्हणतो ना की काही योगायोग असतात, काही ठरवून केलेले असतात, आणि काही माहितीच्या आधारावर काढलेले असतात. मग कधी कधी काय असतं की याला प्रोसेस देताना काय म्हणतात की धर्म कशावर आहे, आस्थेवरती. कधी काय म्हणतात की रामाचा जन्म कुठे झाला, तिथे झाला, ही त्यांची काय आहे, आस्था. मग कुठलाही धर्म कशावर चालतो, आस्था. आस्थेला पुरावा लागतो का, नाही, आस्थेला कुठेही पुरावा लागत नाही. तर मग दर्शन कशावर चालतं, तर्कावरती. बौद्ध दर्शन म्हणतात ना तुम्ही, तर दर्शन कशावर चालतं, तर्कावरती. की निदान तर्क तरी असला पाहिजे, भले प्रत्यक्ष पुरावा नाही सापडत, परंतु तर्क तरी असला पाहिजे की तिथपर्यंत जात आहे. म्हणजे पुनर्जन्माची एखादी जर त्यांनी कथा सांगितली तर प्रत्यक्ष पुरावा काही सापडत नाही, पण किमान तर्काने तरी तो होतो का. हे कशाचं आहे, पहिला धर्म, दुसरं दर्शन, आणि तिसरं विज्ञान. विज्ञान काय सांगतं, अनुभव. विज्ञान तुमच्या तर्कालाही मान्यता देत नाही आणि अस्तेलाही मान्यता देत नाही, अनुभवावरती. म्हणून त्या शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक दृष्ट्या सांगितलं की असं मला काही सापडलं नाही की त्याच माणसाचा जन्म झालाय. कारण जी काय अनुभव सांगतात ते काय, ते सांगतात ना की मी मागच्या जन्मात तोच होतो आणि आहे. बुद्ध काय सांगतात की त्याच माणसाचा जन्म होईल असं नाही, तुमची महाभूत जन्म घेतात. म्हणून आतापर्यंत तरी वैज्ञानिक दृष्ट्याही असं प्रूव्ह झालेलं नाही की त्याच माणसाने जन्म घेतलाय म्हणून. आणि म्हणून इथे बाबासाहेबही लिहितात की काय बुद्धाच्या रीतीनेच आपल्याला पुनर्जन्माची सिद्धता करता येईल, बाकी सगळे त्यांचे ते जे तर्क आहेत त्याला कुठलाही विश्वास ठेवता येणार नाही. तर पुनर्जन्म कोणाचा होतो, सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा. एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का, या सिद्धांतावर बुद्धाचा विश्वास होता काय, असणे असंभव्य दिसते. मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य नाही. आणि मग धम्माच्या याच्यानुसार जर पुनर्जन्म त्याच माणसाचा घडायचा असेल तर काय व्हायला पाहिजे, जर समजा उद्या मी मेलो आणि माझा जन्म व्हायचा आहे, तर पहिली गोष्ट तर माझ्यामध्ये असणारे 4 महाभूतच एकत्र यायला पाहिजे, जशाला तशी. आणि माझ्यामध्ये असणारं नामरूप चेतना तीही यायला पाहिजे. बरं, ते एकत्र आल्यानंतर तशी माता आणि तसा पिता, ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत का, ना, कारण या सगळ्या गोष्टी शक्य नाहीये. मग आता नेमका जन्म कोणाचा होतो ते आपण बघूया. मृत माणसाचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनवला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे. जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्याच्या भिन्न भिन्न भौतिक अंशाच्या मिश्रणाने बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. भिक्खुनी खेमाईने हा मुद्दा पशेन नदी राजाला चांगला स्पष्ट करून सांगितला आहे. एकदा तथागत श्रावस्ती जवळील अनाथ पिंडकाच्या जेतवनात राहत होते. त्या समयी कौशल जनपदात परिभ्रमण करत खेमाई, श्रावस्ती आणि साकेत
या नगराच्या दरम्यान असलेल्या तोरणवत्थूमध्ये राहत होती. त्यावेळी कौशल राजा पशन शाखेतून श्रावस्ती येथे जात होता. एक रात्र तो तोरणवत्थू येथे राहिला. पशन नदीने एका माणसाला बोलवून सांगितले, हे बघ, सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये. ठीक आहे असे बोलून तो तोरणवत्थूत राजसन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला, परंतु तसा कोणीही त्याला आढळला नसेल. शेवटी तोरणवत्थूमध्ये राहावयास आलेली भिक्खुनी खेमा त्याला दिसली. तिला भेटून तो कौशलराज पशन नदीकडे गेला आणि म्हणाला. आता आपण बघितलं की पहिल्या लोकांमध्ये थोडी एक उत्सुकता होती. उत्सुकता आता आपल्यामध्येही आहे, पण आपल्यातली उत्सुकता ही निरर्थक असते. कारण आपली नेमकं अर्थवाईक आपण काय विचारत नाही. प्रसेनजित राजाला किंवा त्यावेळेच्या बुद्धाच्या काळामधल्या लोकांना, कारण बुद्धाच्या याच्यामध्ये ते एक घुसळण सुरू होती. कारण नेमकं त्याच वेळेस वैदिक पद्धतीमधली जे वेद किंवा होम हवन यज्ञ हे चालू होते आणि म्हणून त्यावेळेस नेमका बुद्धाचा जन्म झालेला होता. आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये सगळी लोक उत्सुक होती की नेमकं काय घडतं. तसंच तो राजा, त्यावेळेसची राजेशाही असल्यामुळे प्रसेनजित राजा हाही उत्सुक होता. आणि ती लोक नेहमी शास्त्रास्त्र करायची आपल्या मनाच्या शांती करता. मग कुठला तरी भिक्खू असेल, ऋषी असेल, की त्या लोकांकडनं शास्त्रास्त्र करून घ्यायची, आपल्या मनाच्या शांती करता त्यांच्या प्रश्नाची उत्तरं घ्यायची. मग तसंच एक दिवस ह्याच प्रश्नावरती पुनर्जन्म आहे की नाही हा संभ्रम प्रसेनजितच्या मनातही उत्पन्न, प्रत्येकाच्या मनात उत्पन्न होतो. आपल्यालाही मनात असतोच की आपलं पुढं काय होणार आहे. कारण माणसाच्या डोक्यामध्ये, कारण म्हणतात ना की शास्त्र, धर्म किंवा धम्म हे निर्माण कधी झाले असतील? अनामिक शक्तीची कुठली तरी भीती माणसाच्या डोक्यात निर्माण झाली आणि मग हे सगळं निर्माण झालं. जर भीतीच नसेल तर काही सगळं निर्माण होईल का? नाही. कारण माणसाला आदर्श आणि आपलं काय होणार आहे, मी कुठून आलो याच्यापेक्षा मी कुठे जाणार आहे याची बरीचशी काळजी असते आणि भीती त्याचीच वाटते. तशीच त्या राजालाही वाटली की काय होतंय हे नेमकं कोणापासून विचारून घ्यावं. तर त्यावेळेस भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालंय हे सगळ्या जम्बूद्वीपाला माहीत झालं होतं. आणि म्हणून प्रसेनजित राजाने त्याच्या सेवकाला सांगितलं की असा कोणी जर ब्राह्मण किंवा भिक्षू असेल तर त्याला घेऊन ये, मला वादविवाद करायचा. आणि त्यांच्या त्या जनपदामध्ये त्यावेळेस कुठला भिक्षूही नव्हता आणि ब्राह्मणही नव्हता, पण खेमा नावाची भिक्खुनी त्यावेळेस ती विद्वान होती. कारण बुद्धाच्या काळामध्ये बऱ्याचशा भिक्खुनीही अरहंत झाल्या, सम्यक संबुद्ध नाही झाले आतापर्यंत अजून, परंतु अरहंत भिक्खुनी झाल्या. आज तुम्ही जर गेला तर त्याचे बराचसा हे आहे की बंगालमध्ये ज्या देवीची पूजा केली जाते तर तिबेटियन ग्रंथामध्ये तिला तारा म्हटलेलं आहे आणि ती तारा अरहंत होती. त्या तारेचीच पूजा पश्चिम बंगालमध्ये महाकाली म्हणून तिची पूजा करतात. आणि अशी ही खेमा, तर ही खूप विद्वान होती. आणि म्हणून तो सेवक त्यांना जाऊन सांगतो प्रसेनजित राजाला की भिक्खुनी खेमा आहे आणि ती भगवान बुद्धाची हुशार आणि त्यावेळेसची म्हणजे अरहंत भिक्खुनी आहे, ती तुमच्याशी वादविवाद करेल किंवा तुमच्या शंकाचं निरसन करेल. ठीक आहे असे बोलून तो तोरणवत्थू राज सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला. शेवटी तोरणवत्थूमध्ये राहावयास आलेली भिक्खुनी खेमा त्याला दिसली. तिला भेटून तो कौशलराज पशन नदीकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणी दिसत नाही, परंतु येथे खेमा नावाची तथागताची एक शिष्य आहे. तिच्या संबंधी अशी वार्ता प्रस्तुत आहे की ते विचार संपन्न, विचक्षण, बहुश्रुत, वादविवादात कुशल आणि प्रत्युत्पन्न मतीशी अशी अर्थश्री आहे. महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल. हे ऐकल्यावर कौशलराज पशन नदी भिक्खुनी खेमाला भेटायला गेला. तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला, ह्या विषयासंबंधी आपले काय म्हणणे आहे? मृत्यूनंतर तथागताचे अस्तित्व राहते काय? महाराज, हे गूढ तथागताने स्पष्ट केलेले नाही. तथागताचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर तथागताने सांगितले नाही असे म्हणतात व दुसऱ्या प्रश्नाचीही तशीच उत्तरे देतात. तथागताने हे गूढ उकळून न सांगण्याचे काय कारण असावे बरं?
आणि मग प्रसेनजित राजाने विचारलं ते भिक्खुनीला की तथागत मृत्यूनंतर अस्तित्वात राहतात का? म्हणजे याचा उलट अर्थ आहे की त्यांचा पुनर्जन्म होतो का? तर भिक्खुनीने सांगितलं की तथागताने होई सांगितलं नाही आणि नाही सांगितलं नाही. मग प्रसेनजित राजा म्हणतो की असं कसं होईल? काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे ना. एक तर होय द्यायला पाहिजे किंवा नाही द्यायला पाहिजे. बरं नाही देत तर मग याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. विनाकारण भगवान बुद्ध याचं उत्तर देणार नाहीत, असं होणार नाही. तर मग ते भिक्खू खेमा त्याला प्रतिप्रश्न विचारते. महाराज, या बाबतीत मी आपणालाच एक प्रश्न विचारेन आणि आपणास योग्य वाटले तसे त्याचे उत्तर द्या. महाराज, आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळू कणाची शेकड्याने, हजाराने अथवा लक्षाने गणती करू शकेल? आणि त्याला प्रतिप्रश्न विचारते की महाराज, असं तुमच्याकडे कोणी गणिती आहे का? म्हणजे गणिताचा असा कोणी शास्त्रज्ञ आहे का की समुद्रामधली वाळू आहे आणि त्या वाळूच्या एका एका कणाचा हिशोब सांगेल की एवढा शेकडे, एवढा लाख, एवढा एक असा आहे, असं होईल का? तर राजा म्हणतो कसं शक्य आहे? तो आघात समुद्र आहे आणि त्याच्यामधले वाळूचे कण मोजता तरी येतील का? आणि मग भिक्खुनी म्हणते की अरंताचं पण तसंच आहे, सम्यक संबुद्धाचं पण तसंच आहे की एखादा वृक्ष मुळापासून उन्मळून यावा तर त्याचा परत जन्म होईल की नाही होईल हे तथागत सांगू शकत नाही. की कारण का समुद्र एवढा अमर्याद आहे की त्यातले वाळूचे कण मोजता येणार नाही. तसंच तथागताचं आहे की ते जन्म घेतील किंवा नाही घेतील हे सांगता येणार नाही. कारण तो एखादा वृक्ष जसा उन्मळून पडावा, मुळात सगळं उन्मळून जावा, तसं तथागताच्या वासना, या इच्छा, कामना, राग, द्वेष हे सगळं उन्मळून गेलेलं आहे आणि म्हणून ते परत जन्म घेतील किंवा नाही घेतील हे काही सांगता येत नाही आणि बुद्धांनी तसं सांगितलेलंही नाही. मग तुमच्याजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो समुद्र इतके करोड, इतका हजार, इतके लाख माप पाणी हे सांगू शकेल? नाही, असा कोणीच नाही. असे का? कारण समुद्र खोल, अमर्याद, अगाध आहे. त्याचप्रमाणे महाराज, तथागतांनी देह परित्याग केल्यानंतर ते मुळापासून छेदलेल्या ताल वृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत. तथागताच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही, किंवा आहे किंवा नाही असे कोणतेही विधान लागू होऊ शकत नाही. की जसं समुद्रातलं पाणीही मोजता येत नाही आणि वाळूही मोजता येत नाही, तसंच तथागताचं आहे की तथागताला हे कुठलेही नियम लागू पडणार नाहीत. कारण तथागतांनी आपल्या शरीरात किंवा आपल्या मनामध्ये कुठल्याही वासना आणि हे शिल्लक ठेवलेलं नाही. जसा ताड वृक्ष उस्मळून पडतो आणि परत तो हे होत नाही, त्याचप्रमाणे भगवान बुद्धाला कुठलीही व्याख्या लागू पडणार नाही. तथागताची त्यांच्या वेदनावरून व्याख्या करू गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्यक्त केलेल्या आहेत, आमूलाग्र नाहीसे केलेले आहेत. वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागताचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही, किंवा राहते किंवा राहत नाही हे विधान तथागताला लागू पडत नाही. त्याप्रमाणे संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागताची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही. कारण या सर्वापासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागताच्या अस्तित्वासंबंधी अथवा अस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही. खेमाचे शब्द ऐकून कौशल राजा प्रसन्नजित आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला, त्याला नमस्कार केला आणि तो निघून गेला. आणि ह्या खेमाच्या उत्तरावर प्रसन्नजित राजाचं समाधान होतं की तथागताला परत जन्म किंवा मृत्यू हे जसं समुद्र अमर्याद आहे, अगाध आहे की त्याची कुणी गणती करू शकणार नाही, किंवा तो त्या पाण्याचे मोजमाप करता येईल, त्याचप्रमाणे तथागताला जन्म आहे, मृत्यू आहे, की ते परत जन्म घेणार आहेत. मृत्यूनंतर त्याचं काय होतं असं ते कधी सांगता येणार नाही. कारण बुद्धाला ह्या बाबतीत बरेचसे प्रश्न विचारले आणि या राजा प्रसन्नजित खेमाला तो विचारतो, पण एका प्रसंगात तो बुद्धालाही विचारतो. दुसऱ्या एका प्रसंगी प्रसन्नजी तथागडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्याने विचारले, भगवान, मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय? महाराज, या संबंधी मी काहीच म्हटलेले नाही.
भगवान मग तथागताच्या मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय? महाराज, मी तसेही म्हटले नाही. नंतर त्याने खमाला विचारलेले दुसरे प्रश्न विचारले. भगवान, मी जेव्हा आपल्याला विचारतो मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे काय अथवा नाही काय, तर आपण म्हणता मी ते सांगितलेलेच नाही. तर भगवान, ह्यांना सांगण्याचे कारण काय? महाराज, मी आता एक प्रश्न विचारतो आणि तुला योग्य वाटेल असे उत्तर दे. त्या ठिकाणी भगवंताने खेमासारखे पसेन नदीला प्रश्न विचारले. भगवान, ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे की गुरु शिष्यांनी दिलेले उत्तरे अक्षरशः समान व सुसंवादी सुसंगत आहेत, उच्चतम आहेत. भगवान, एका समयी मी भिक्खुनी खेमाकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टी संबंधी विचारले होते आणि भगवंतासारखेच अक्षरशः तिने उत्तर दिले होते. आणि मी सांगितलं प्रसन्नदी हा भगवंताकडे गेलाय, ते तंतोतंत त्यांनी तशीच उत्तर त्यांना दिली की जे प्रश्न त्यांनी विचारले होते ते. आणि मग आपण म्हणतो ना की काय म्हणतात त्याला, रिअल फॅक्ट चेक करणं. कधी कधी व्हॉट्सअपवर काही काही गोष्टी येतात, त्या चुकीच्या असल्या तर आपण काय म्हणतो, त्या जरा चेक करून घ्या, रिअल फॅक्ट बघून घ्या. म्हणजे पश्यन्यदीनं जे खेमाला प्रश्न विचारले होते तेच भगवंतालाही विचारले आणि भगवंताने त्याला तीच उत्तरं दिली की तथागताचा मृत्यूनंतर काय होतं याच्याविषयी मी काही सांगितलेलं नाही. का नाही सांगितलं? तर समुद्राच्या वाळूचं किंवा समुद्राच्या पाण्याचं जसं मोजमाप करता येत नाही, तसा तथागताच्या मृत्यूनंतर काय होतं जन्मही सांगता येत नाही आणि अस्तित्वही सांगता येत नाही. कारण ते कसं, तेही समुद्रासारखे अमर्याद आहे, त्याची व्याख्या करता येणार नाही. बौद्ध आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांत समान आहेत काय? आता कर्मसिद्धांत आहे, पुनर्जन्माचा प्रश्न संपला. कर्मसिद्धांत, आता ह्या दोन्ही सिद्धांतामध्ये बराचसा आहे. हिंदूमध्ये कर्मसिद्धांत सांगितलाय आणि बौद्धामध्ये कर्मसिद्धांत सांगितलाय. मग दोन्हीमध्ये साम्य आहे का? मी काल जसं सांगितलं की गीता आणि धम्मपद जर आजूबाजूला ठेवलं तर बऱ्याचशा गोष्टी, ह्या बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ 90% ह्या गोष्टी धम्मपदामधून गीतेमध्ये घेतलेल्या आहेत. म्हणजे काही त्याला भक्ती योगाचं फक्त खाली स्वरूप दिलं आणि ज्याला भक्तीचं स्वरूप देता नाही आलं त्या जशाला तशा घेतल्या. कर्मसिद्धांताचं अगदी तसंच आहे. काही काही गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्या कर्मसिद्धांतामध्ये घेतल्या. कारण भगवान काय सांगतात, चिंताचा प्रसंग आपण मागेही बघितला की भगवंताला चिंचा बदनाम करायला जेव्हा जाते सभेमध्ये, तेव्हा तिने पोटावर कपडे बांधलेले असतात. आनंदाने भगवंताला विचारलं की तुम्ही सम्यक संबोध, तुम्हाला कळालं नाही का? ते म्हणतात हो मला कळालं. ते जेव्हा ती पोटावर ते कपडे बांधत होते तेव्हाच मला दिसत होतं की ही माझी बदनामी करणार आहे, मग तिला का थोपलं नाही? तर मग भगवान म्हणतात की हे माझ्या कर्माचं फळ आहे. म्हणजे भगवान बुद्ध स्वतःला म्हणतात की कर्म विपाक हा सम्यक संबुद्धालाही टाळता येत नाही. ती संकल्पना त्यांनी तिकडे घेतली. महाभारतामध्ये कृष्णाचा मृत्यू होतो. कशाने होतो बहुतेक तुम्हाला माहिती नसेल, कारण एका कोळ्याने बाण मारलेला असतो, तो पायाला बाण लागतो आणि कृष्ण मरतो. एवढे मोठमोठ्या लोकांना हरवणारा माणूस पण ते एका कोळ्याच्या बाणाने मरतो. कशी चोरी कशी असते मी ते समजावून सांगतो तुम्हाला. इकडे भगवंताने काय सांगितलं की चिंचाला मी रोखू शकलो असतो, परंतु ते ह्या कर्मातलं ते फळ नव्हतं, ते माझं मागच्या कर्मातलं फळ होतं. मग आता कृष्णालाही दाखवायचं की मी देव असूनही मलाही कर्म चुकलं नाही. मग का, हे काय कर्म फळ होतं? तर मग तो त्रेतायुगात जातो. रामाने बाडीला झाडाच्या पाठीमागे राहून बाण मारला होता, तो म्हणतो त्यावेळेचा मी आज कृष्ण झालो आणि त्यावेळेचा तो बाली आता हा कोळी झाला. म्हणजे कर्म सिद्धांताची चोरी कशी असते. मी कालच सांगितलं ना, ब्राह्मण खूप हुशार असतात की कर्म सिद्धांत चोरल्या गेला तर त्यांनी त्याला तिथे लावलं. परत दुसऱ्या कर्म सिद्धांतामध्ये कृष्णाचाच कर्म सिद्धांत आहे की तो म्हणतो तो देवकीचा पुत्र. तुम्ही काल सांगितलं तुम्हाला गज जातक मध्ये जर गेलात तर देवकीला देवगब्बा हे नाव आहे. तिथे कृष्णाचं घत आहे.
तर त्या कर्म सिद्धांतामध्ये ते सांगतो किंवा तुम्ही देवकीच्या पोटी जन्माला आला आणि यशोदेजवळ राज आला तर परत तो त्रेतायुगात जातो. काय सांगतो की त्रेतायुगातली कैकेयी आताची कौशल्य आहे, कारण तिने पाठवलं होतं ना 14 वर्ष. म्हणून आता देवकीने जन्म दिला पण यशोदेजवळ काय गेलं तर आताची यशोदा त्यावेळेची कौशल्य आहे. म्हणजे एवढे हुशार असतात त्या कर्म सिद्धांतामध्ये की त्यांनी ते परस्पर त्रेतायुगाचं द्वापर योगामध्ये केलं. भगवान बुद्धांनी तेच सांगितलं की कर्म सिद्धांतामध्ये भगवंतालाही त्यांचे कर्म करता हे नाही आले, कारण भगवंत हे 4 गोष्टी त्यांच्या मनात जरी असल्या तरी करू शकत नाही. तर काय, तर पूर्वजन्मीचा कर्मविपाक. आपल्या हृदय स्वच्छ झालंय तुम्हाला उघड करून दाखवू शकत नाही. आपल्याला मिळालेलं बुद्धत्व ते असंच दुसऱ्याला देऊ शकत नाही, कारण बुद्धत्व तुम्हाला कमवायचं आहे. म्हणून सम्यक संबुद्ध ह्या 4 गोष्टी करू शकत नाही. तसंच तिथं कर्म सिद्धांताविषयी सांगितलेलं आहे की भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत आणि हिंदू धर्माचा कर्म सिद्धांत एक आहे का. आता त्यांच्या कर्म सिद्धांतामध्ये तर ते म्हणतात की ठेविले अनंते तैसे चिरावे चित्ती असो द्यावे समाधान. त्यांचा कर्म सिद्धांत काय सांगतो, देवाने जसं ठेवलं तसं राहायचं. भगवान बुद्ध सांगतात का तसं नाही. भगवान बुद्धाने सांगितलं की जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला बुद्धत्व काय सद्गती पण भेटणार नाही. बुद्धत्व तर खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचं कसं आहे की देवाने तुम्हाला ठेवलं, म्हणजे कर्म कुणी दिले तुम्हाला, कर्म दिले त्या कर्मानुसारच तुम्हाला वागायला पाहिजे. पण बुद्ध धर्मातला कर्म सिद्धांत हा खूप वेगळा आहे. बौद्ध धर्मात कर्म सिद्धांता इतका इतर कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही. बौद्ध धर्मात त्यांचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदरच सांगितले आहे. आज्ञ हिंदू न समजता केवळ शब्द साम्यावरून असे म्हणतात की बौद्ध धर्म अथवा ब्राह्मणी वा हिंदू धर्म एकच आहे. सुज्ञ आणि सनातनी ब्राह्मणांनी असेच म्हणतात, परंतु त्यात त्यांचा हेतू अज्ञ बहुजनांची बुद्धी परस्पर गैरसमजूत करणे हा असतो. सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धाचा कर्म सिद्धांत ब्राह्मणी कर्म सिद्धांतापेक्षा भिन्न आहे आणि तरीही ते म्हणत राहतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी अथवा हिंदू धर्म एकच आहे. आता काही काही गोष्टी ह्या ब्राह्मणाला माहिती आहे की बुद्धाचा कर्म सिद्धांत आणि आपला कर्म सिद्धांत एकच आहे, एक नाही. परंतु ते कोणाकरता सांगतात एकच आहे म्हणून, की बहुजनाला भ्रमित करण्याकरता. आता तुम्ही विचार करा ना की 3000-4000 वर्ष की शूद्र हा गुलाम का राहिला. कर्म सिद्धांत सांगितलं होतं ना त्याला की का तुम्ही अस्पृश्य आहेत, तर मागच्या जन्मातलं तुमचं कर्म आहे आणि म्हणून ह्या जन्मात तुम्हाला ते सजा आहे. आणि म्हणून मग शांतपणाने कर्म भोगत राहिला की कर्म आहे ते आपण भोगलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे. बुद्धाने इथंच बंड केलं की कर्म सिद्धांत आहे, पण बुद्धाने काय सांगितलं की कर्मफळ आहे. आणि कर्मफळ हे आता तुम्ही त्रिपिटकात गेलं तर बराचसा त्याचं सांगितलं की काही कर्म असे की त्याचा लगेच विपाक होतो, काही कर्म आहेत ते काही वेळाने त्याचा फळ मिळतं, काही कर्म विपाक हे पूर्ण याचे असतात. आता तो सिद्धांत जर तुम्ही विज्ञानामध्ये गेलो तर काय म्हणतं, विज्ञान काय म्हणतं की स्त्री आणि पुरुष जेव्हा एकत्र येतात तेव्हा माणसाची उत्पत्ती होते. मग माणसाला काय भेटतं, तर जीन्स आई वडिलाचे भेटतात. हे विज्ञान सांगतं. हे जीन्स कोणाचे भेटतात, आई वडिलाचे. मग आता पूर्ण जीन्स भेटतात का, तर नाही. 40% आई वडिलाचे जीन तुम्हाला भेटतात. 80% जर 10% तुमची परिस्थिती, तुम्ही ज्या सराउंडिंग मध्ये जन्माला आलात ती, आणि 10% तुमचं पूर्वसंचित असतं. हे विज्ञानही मान्य करतं, कारण 10%चा शोध अजून लागला नाही की नेमकं काय आहे त्याच्यामध्ये. कारण कधी कधी काय होतं की म्हणजे आता बाबासाहेबांविषयी विचार करा ना की बाबासाहेब त्या घरात जन्माला आले तर परिस्थिती होती का तशी, की जगातला एक मोठा माणूस की ज्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतील अशी परिस्थिती होईल असं वाटत होतं का त्यांना, कारण तशी परिस्थितीच नव्हती.
गरिबी होती, शिक्षणाचे तर अधिकारच नव्हते, पण तरी ते झाले. का झाले? विज्ञानावरती काही गोष्टी असतात की आजही बाबासाहेबांमध्ये तो IQ का आला असेल, तर रामजी बाबा सुभेदार होते, शिक्षकही होते ना, हेडमास्टर होते, मिलिटरीच्या याच्यामध्ये हेडमास्टर होते. म्हणजे जे रामजी बाबाचे आले असतील, त्यांच्या भीमाबाईचे आले असतील, आणि 10% पूर्वजन्मीचं संचित म्हणजे आपण बोधिसत्व म्हणतो ते, आणि 10% परिस्थिती. म्हणजे रामजी बाबांनी त्यांना परिस्थिती आठवू दिली नाही की आपल्या बहिणीच्या अंगावरचे, मुलीच्या अंगावरचे दागिने गहाण ठेवून त्यांना पुस्तकाची व्यवस्था केली, म्हणजे परिस्थिती त्यांना करून दिली. आणि म्हणून कर्म सिद्धांतामध्ये आणि विज्ञानामध्ये हा फरक आहे, पण तो बुद्ध धर्माच्या जवळ जातो. आणि बुद्धाने तेच सांगितलं की तुमचे कर्म, याला बायफर्केशन केलं ना त्यांनी, की सगळेच कर्म सिद्ध. नाही तर जर मग आता आपण बसलो, मी बोलतो हेही कर्मच आहे ना, जर त्यानुसारच केलं तर मी एका खोटं बोलण्याला मला किती जन्म घ्यावा लागतील त्यांच्या याच्यानुसार गेलं तर. कारण आता बोलतो हेही आपण कर्मच करतो, आणि जर मी एक खोटं सांगत असेल तर तुम्ही ऐकता, तुम्ही हे कर्मच करता ना. मागे तुम्हाला मी त्या डुकराची कथा सांगितली होती की नव्हती, की भगवान बुद्ध चालले पुढे आणि एका नालीमध्ये बसलेले एक डुक्कर आहे, आणि सगळे डुकर त्याच्या भोवती बसलात आणि ते सगळे त्याच्याकडे बघतात. आणि बुद्ध हसले. आनंदाला प्रश्न पडला की का हसले बुद्ध, म्हणून त्याने विचारलं. तर ते म्हणे तो डुक्कर बघितला का? तो म्हणे हा. म्हणे सगळे डुकर त्याच्याकडे बघतायत का? तर म्हणे मागच्या जन्मात हा लीडर होता, आणि तेव्हाही हे सगळे बघणारे त्याच ऐकत होते. म्हणजे त्या जन्मातही तो डुक्कर होता तर नेताच होता, आणि इथे आला तरी नेताच जा. म्हणजे कर्म सिद्धांतानुसार आपल्या कर्माचं फळ आपल्याला भेटेल, हे ह्या धर्मामध्येही सांगितलं, नाही धम्मामध्येही सांगितलं, परंतु त्याला वेगवेगळे अर्थ आहे. की तुम्हाला धर्मानुसार तुमच्या कर्म सिद्धांताची भीती घातली, की तुम्हाला कंपल्सरी केलं की हे तुम्हाला आहे आणि याच्यामुळेच तुम्हाला सगळं भोगावं लागतं. तसं धम्मामध्ये नाही, धम्मामध्ये तुमच्या कर्म सिद्धांताला अर्थ आहे. त्यांच्या द्वेषबुद्धीने चालवलेल्या अपप्रचाराला या दोन धर्मातील कर्म सिद्धांत विषयक समान परिभाषेचे सहाय्य होते. म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे. शब्दाचे कितीही साम्य असले तरी बुद्धाच्या कर्म सिद्धांताचा अभिप्राय ह्या ब्राह्मणी कर्म सिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा वेगळा आहे. या दोन्ही सिद्धांतात आधारभूत प्रमाणे हे इतकी भिन्न आहेत की त्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्य नाही. हिंदू कर्म सिद्धांताची मुख्य तत्वे खालीलप्रमाणे. हिंदू कर्म सिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे. उलट पक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला आहे. ब्राह्मणी कर्म सिद्धांत हा आत्म्याच्या जन्माजन्मावर आधारलेला आहे. आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्मांजन्मांतरी चालू राहते. बौद्ध धर्म आत्माच मानित नसल्यामुळे हेही बौद्ध कर्म सिद्धांतास लागू होत नाही. आणि ते कर्म सिद्धांत कसा आहे की त्यांचा आत्म्यावर आहे, की त्यांचा आत्मा जन्म घेत राहतो. म्हणजे प्रत्येक जन्म जन्मांतर त्याच्यामध्ये आहे. तसं कर्म भगवान बुद्धांनी आत्माच नाकारलेला आहे. आत्मा नाकारल्यामुळे बुद्ध धर्माने पुनर्जन्म कशावर आहे? महाभूतावर सांगितलं. आणि तुमच्या इच्छा जेव्हा भव निर्माण होतं तेव्हा तुमच्या भवाचा जन्म होतो. आणि म्हणून मग तुमच्यावर एक कर्म सिद्धांतामध्ये काय सांगेल की ते, जसं मी तुम्हाला सांगितलं की भगवान बुद्धांनी काही कर्म सांगितले की ते तात्काळ होतात, काही कर्म फळाचा लोक तिथल्या तिथेही होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की अग्नी पेटवली, चटका लागला, काम भागलं, कर्म आहे ना. समजा अग्नीचा आहे, आपण त्याला बोट लावलं, चटका लागला, कर्म संपलं, कर्माचं फळही भेटलं आणि कर्मही भेटलं. पण काही गोष्टीमध्ये तुम्ही खून केलाय, आता तो खून केलाय तर तो कर्मविपाक तुम्हाला खूप दिवसानंतर भेटणार आहे. त्याचा असंही नाही होणार की ह्या जन्मात तुम्हाला सजा झाली म्हणून काम भागलं का नाही. त्याचा कर्मविपाक तुम्हाला खूप याने भेटणार आहे. आणि म्हणून तिथे की त्यांच्या याच्यामधला आणि याच्या याच्यामधला हा फरक आहे की काही गोष्टी तुमच्यावाल्या ज्या पुनर्जन्म काय घेतात तर त्यांचा आत्मा कंपल्सरी जन्म घेतो, जशाला तसा घेतो. म्हणजे माझ्यातला आत्मा निघून गेला की त्याच्यावर झालेले संस्कार हे तो जन्म घेतो. आता बुद्ध त्याच्या पुढे जाऊन म्हणतात की तुम्हाला कधी आठवत आहे का की मागच्या जन्मात मी कोण होतो? आठवतच नाही ना.
मग त्या आत्म्याला काही जरी झालं, समजा कुठे जर आठवतच नाही, तर त्याचा काही परिणाम होणार आहे का? काही परिणाम नाही होणार ना. मागच्या जन्मात मी काय दरोडा घातलाय की काय घातलाय आणि त्याचं फळ या जन्मात भेटतंय, जर ते कळणारच नसेल तर त्याचा काही अर्थ नाही. परंतु इथे भगवान बुद्ध तुम्हाला पुनर्जन्मही सांगतात आणि कर्मसिद्धांतही सांगतात. तर पुनर्जन्म कशाचा होतो? तो वासनेचा होतो. आणि मग कर्मसिद्धांतानुसार तुमच्यावर फळही वासनेलाच भेटणार असेल ना, का ते तुमच्या आत्म्याला भेटणार आहे, शरीराला भेटणार आहे? आणि म्हणून आपण श्रद्धांजली वाहताना त्यांचं काय म्हणणं असते की यांच्या आत्म्याला शांती मिळो, असंच म्हणतात की नाही? आपण म्हणतो का? आपण म्हणतो सद्गती मिळो. आपण जेव्हा श्रद्धांजली वाहायला जातो तेव्हा आपण म्हणतो यांना सद्गती मिळो. म्हणजे आपल्या जर वासना काही शिल्लक राहिल्या असतील तर बाबा यांचा जन्म हो पण चांगल्या ठिकाणी हो, याला सद्गती लाभो. त्यांचं तसं नाही. त्यांचा आत्मा हा जन्म घेत राहणार. एक तर स्वर्गात जाणार, स्वर्गातही गेला आणि तिथं बी त्यांनी गुन्हा केला की खाली येतात. तर तसं नाही. तुम्हाला गोष्ट सांगायची की पृथ्वीवर गंगा कशी आली माहितीये का? गंगा ही भगीरथाने आली. तुमच्या माहिती करता सांगतो. ते भगीरथ, त्या गंगेला भागीरथी हे एक नाव आहे. हा, तिला भागीरथी म्हणतात. हा भागीरथ राजा स्वर्गात होता आणि गंगा ही अप्सरा होती. याचं लक्ष तिच्यावर गेलं, त्याची छेड काढली आणि तिथल्या इंद्राला राग आला. त्याने शाप दिला की तुम्ही दोघंही पृथ्वीवर बसा. म्हणून ती त्याच्या मागे मागे आली. एक कथा अशी आहे. दुसरी कथा कशी आहे? शांतनु. भीष्म नावाचं तुम्ही नाव ऐकलं असेल ना महाभारतामध्ये. भीष्म हा गंगापुत्र आहे, गंगेचा मुलगा आहे. त्याला वसू म्हटलंय. अष्टवसूपैकी एक आहे. कारण ह्याच गुणातीनं गंगेने कुठे केलेला आहे? स्वर्गात. आणि ह्या अष्टवसूने गुन्हा केलेला आहे स्वर्गात, छेड काढलेल्या आहेत त्या यांच्या. आणि त्या दोघांनाही शाप मिळतो की तुम्ही पृथ्वीवर जा. म्हणून ते सगळेजण जाऊन त्या गंगेला प्रार्थना करतात की बाबा आम्ही तिथे जर आलो की तुझ्याच पोटी जन्म घेतो, परंतु तू एक काम कर की जन्म झाल्या झाल्या आम्हाला मारून टाक. ही महाभारतातली कथा आहे. जन्म झाल्या झाल्या आम्हाला मारून टाक, म्हणजे देवाचा शाप आमचा मिटून जाईल. आणि जेव्हा ती गंगा पृथ्वीवर येते तेव्हा शांतनु तिच्यावर भाळतो. शांतनु म्हणजे भीष्माचा बाप. त्यांचं लग्न होतं, पण ती आठ घालते मी तुझ्या बरोबर लग्न करते, पण तू मला मुलगा हो की मुलगी हो टोकायचं नाही. आता हे येडं असतं, तिच्या रूपावरच भाळतंय हो म्हणून जातं. जेव्हा याला मुलं होतं ती एक एक धरून नेऊन नदीत बुडवते. आता आठ असते ना तुम्हाला काही म्हणू नको म्हणून, पण शेवट त्याला राहत नाही याला, कारण 7 मरू देतो आणि 8व्याला मात्र तिला तो टोकतो. तो म्हणतो हे घे तुझं पोरग चालले मी, कारण ती शाप मुक्त होते ना. आणि हा एक राहतो फक्त काय, तर तो भीष्म आहे. म्हणजे त्यांच्या कर्माची फळं शाप किंवा उच्चापाणी आहे. इथे तसं नाही. जन्म, पुनर्जन्म, शाप, कर्म इथे काही नाही. इथे तुम्हाला कर्म सिद्धांतानुसार जर कुशल कर्म झाले असतील तर कुशल फळ मिळेल, अकुशल कर्म झाले असेल तर अकुशल फळ मिळेल. हे बुद्ध धर्मामध्ये सांगितलेलं आहे. देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदू धर्म आधारलेला आहे. देह मृत्यू झाला तरी आत्मा मरत नाही, आत्मा देहातून निघून जातो. ही विधाने बौद्ध सिद्धांताला लागू नाहीत. हिंदू कर्म सिद्धांताप्रमाणे माणसाने कर्म केले तर त्या कर्माचे विविध परिणाम होतात. त्याचा पहिला परिणाम म्हणजे कर्त्यावर होणारा आणि दुसऱ्या आत्म्यावर होणारा. कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार झालेले असतात आणि या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते. हिंदूचा हा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध कर्म सिद्धांताला लागू होत नाही. आणि म्हणून इथे काय सांगतात की त्यांच्या कर्म सिद्धांतानुसार काय की करता म्हणजे माणूस जे बी काही कर्म करेल तर तो संस्कार आत्म्यावर होतो. इथे आत्माच नाहीये. म्हणून आपण केलेले संस्कार कुठे असतील? महाभूतावरती किंवा इच्छेवरती, नाम स्वरूपाच्या, की आपल्या इच्छा आहेत, वासना आहेत.
आणि बुद्धाचा सोपा सोपा हिशोब आहे ना, की माणूस अकुशल कर्म का करतो, तर वासना किंवा इच्छा त्याच जन्म घेतील, आणि ज्या जन्म घेतील त्या कर्म फेड करतील, तिथे अख्खा आत्मा जन्म घेतो. म्हणजे जशाला तसा, भंतीजी मेला की पुढच्या जन्मात भंतीजीच होणार, कारण आत्मा भंतीजीच जाणार ना. बुद्धाच्या याच्यात नाही, बुद्धाच्या याच्यात तुमच्या वासना जन्म घेते. तुमच्याल्या महाभूत एकत्र ते येणार नाहीत, पण तुमच्या वासना जन्म घेतात की तुम्ही काय अकुशल कर्म केलं त्यानुसार. म्हणून कधी कधी बघा बुद्धामध्ये सांगतात ना, की आता तुम्ही लहान मुलगा असेल की तो 2-4 दिवसाचा आहे, तर त्या 2-4 दिवसाच्या मुलाला भीती काही असेल का, कारण संस्कारच नाही झालेला. पण तुम्ही त्याच्या शेजारी काहीतरी जोरात वाजवा तर दचकतं की नाही, मग काय असतं ते, भीती कुठून असते, तो कॉन्शियसनेस आहे, तो पुनर्जन्म आहे, की ती भीती त्याला मागच्या जन्मापासून मिळालेली आहे. मग कशात मिळालेली असते, महाभूतापासून मिळालेली असते. तो संस्कार असतो. कधी कोंबडीच्या पिल्ल्यात तुम्ही गावी गेलात की नाही काही माहित नाही, पण जर वर घार आली ना की ते ऑटोमॅटिक कोंबडी पिल्ले आपल्या पंखाखाली घेते आणि ते पिल्लेही लपतात. कोंबडीला एखाद्या वेळेस भीती माहिती असते, पण त्या पिल्ल्याला माहिती आहे का, नाही. हे पूर्वजन्मीचं आलेलं, म्हणजे तुमच्या महाभूतापासून किंवा तुमच्या वासना इच्छेपासून आलेलं, त्या आत्म्यापासून आलेलं नाही. त्यांचा आत्मा जशाला सगळंच केलेलं सांगतो. म्हणून इथे बुद्धाच्या कर्मसिद्धांत आणि हिंदू धर्मातला कर्मसिद्धांत हा खूप वेगळा आहे, कारण तो आत्म्यावर आधारित आहे. म्हणून हे दोन्ही एकच आहेत असे मान्य केवळ मूर्खपणाचे ठरेल. जास्तीत जास्त इतकेच म्हणता येईल की हे शब्दिक मायाजाळापासून सावध राहा. तर इथे बाबासाहेब म्हणतात की जास्तीत जास्त त्याला काय म्हणता येईल, तर तुम्ही या शाब्दिक मायाजाळापासून सावध राहा. हा कर्मसिद्धांत बुद्धाचा आणि यांचा खूप वेगळा आहे. गत कर्माचा पुढील जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो का. आता परत आपण तेच म्हटलं की मागच्या जन्मामध्ये बुद्धाच्या याच्यामध्ये बऱ्याचशा काही कथा आहेत आपण ज्या ऐकल्यात, की मुघलान भंतेजीला आरंत व्हायच्या काही अगोदर लोकांनी दगडाने मारलं. तर मग त्यांना विचारलं तर ते म्हणे मागच्या जन्माचं माझं कर्म आहे ते एकदा फेडून टाकूया, कारण अरांतालाही कर्म चुकले नाही. मग कधी कधी काय होतं की आपल्या त्रिपिटकामध्ये आणि त्यांच्या याच्यामध्ये कुठे साम्य, आणि ही रेषा खूप पतली आहे. कर्मसिद्धांताची पुनर्जन्माची तरी एखाद्या वेळेस समजावून सांगता येईल, पण कर्मसिद्धांतामध्ये एवढा गोंधळ आहे की समजावून सांगताना मग कधी कधी बरेचसे गोंधळ होतात आणि समजणे खूप कठीण असतं. की कर्मसिद्धांतामध्ये मग तेही म्हणतात की त्यांच्या कर्मसिद्धांतामध्येही सांगितलं की बाबा पाप केलं तर मग हा होणार, तो होणार, तो होणार. तुमच्या याच्यामध्ये आग्रह भंतेजी लोकांमध्ये सांगितलंय की तुम्ही हे झाले म्हणून हे कर्म केलं, ते कर्म झालं म्हणून ते फेडावं लागलं. तर बुद्धाच्या याच्यामध्ये नेमकं काय आहे, बुद्ध मागच्या जन्माच्या कर्मफळाला मान्यता देतो का मागच्या जन्माच्या, तर बाबासाहेब काय म्हणतात ते आपण इथं बघूया. कर्मसिद्धांत बुद्धाने सांगितला, कराल तसे भराल असे सांगणारा तो पहिलाच होय. तो कर्मसिद्धांतावर इतका भर देत असे की त्याच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताच्या दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे. भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर परिणाम ह्यापुरताच मर्यादित होता. आणि इथं बाबासाहेब लिहितात की जगामधला असा एकमेव धर्म आहे की तो सांगतो की जसं कराल तसं भरा. भगवान बुद्धांनी तेच सांगितलं, त्याचा सोपा नियम सांगितला त्यांनी की कुशल कर्म कराल तर कुशल फळ भेटेल, अकुशल कर्म कराल तर अकुशल कर्म भेटेल, आणि 90% तुम्हाला इथेच भेटेल. त्याने भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि बाबासाहेबही म्हणतात की भगवान बुद्धाचा गत जन्मावरती जास्त विश्वास नाहीये, त्यांनी इथेच सांगितलं तुम्हाला. आणि आजही आपण जर बऱ्याचशा गोष्टी बघितल्या, जास्त काही करायलाच नाही गेलं पण जर बरेचसे सिद्धांत बघितले की आपल्याला आपली मुलं का सांभाळत नाही, तर मग आपण मागे वळून बघायचं आपण सांभाळलेत का.
कारण आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळ भेटेल ना. आणि इथेच असतं ते जवळजवळ. कर्म सिद्धांत हा पृथ्वी गोल असल्यासारखा तो फिरून येतो. आणि म्हणून भीती म्हणून नाही, परंतु आपल्या कर्माला आपणच जबाबदार असतो. कारण आपण केलेली कुठलीही दुष्कृत्य त्या विपाकाच्या दृष्टीने आपल्यापर्यंत पोहोचतात. तथापि अधिक विस्तृत असा एक कर्म सिद्धांत आहे. आणि या कर्म सिद्धांताप्रमाणे गत जन्मीच्या कर्मात अंतर्भाव होतो. माणूस गरीब कुळात जन्मास आला तर त्या सिद्धांताप्रमाणे त्याचे कारण त्याचे गत जन्माचे दुष्कर्म. तो श्रीमंताच्या घरात जन्माला तर त्याचे कारण गत जन्मीचे सत्कर्म. जन्मतात माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याने गत जन्मीचे दुष्कर्म. हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे. कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला काही स्थान उरणार नाही. सर्व काही गत जन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल. आणि मग त्यांच्या कर्माचं काय सांगतात ते, की एखादा माणूस लंगडा जन्मला तर काय म्हणतात, यानं नक्की कोणाचा तरी मागच्या जन्मात पाय तोडला असतो. किंवा एखादा आता अंबानीच्या मागच्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं की अंबानीच्या घरात जन्मला तो, म्हणून त्याने मागच्या जन्मात खूप पुण्य केलं असेल, हा त्यांचा सिद्धांत आहे. भगवान बुद्ध आणि बाबासाहेब म्हणतात हा खूप दुष्ट सिद्धांत आहे. कारण जर ह्या सिद्धांतानुसार वागायला गेलं तर माणूस कुठल्याही गोष्टीची उत्कर्ष होण्याकरता प्रयत्नच करणार. करू का आपण? नाही. पहिल्या वेळेस नापास झालं की काय म्हणून जाऊ द्या, आपल्या कर्मातच होतं, आपल्याला काही पास व्हायचं. कारण जर त्या कर्म सिद्धांतानुसार गेलं तर आपण असंच म्हणू ना, ते आपल्या नशिबातच नाही. कारण नशीब हे तुमच्या कर्मावर अवलंबून नाही. कर्म सिद्धांत त्यांचा सांगितला. आता मग तसं जर सांगायला गेलं तर तुम्हाला माहिती आहे का, कधी बघितलं तुम्ही कोणाच्या तोंडावरचे देवीचे वरण असतात? काय असायचं, पहिल्यांदा तो देवीचा एक रोग होता. कारण तो जर आला तर तो एवढा भयानक होता की अंगावरती उरण सोडून जायचं. आता आहे का तो? त्यावेळेस त्याचं नाव का पडलं देवीचा रोग? देवीचा प्रकोप आहे ना म्हणायचे ते. मागच्या जन्मात तुम्ही देवीची पूजा नाही केली म्हणून या जन्मात आला. मग आता त्या देवीची काय नसबंदी झाली का? आता कोणाला होतो का? कारण ते विषाणूच नष्ट केले ना याच्यातून. मग त्या कर्म सिद्धांतावर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना. कारण त्या पहिली संकल्पना काय होती की त्या देवीची तुम्ही मागच्या जन्मात उपासना केली नाही म्हणून ह्या वेळेस तुम्हाला देवीचा रोग झाला म्हणून तुमच्या तोंडावर छप्पन टिकल्यासारखे दिसतात ना काही काही लोकांच्या तोंडावर. अजून आहेत त्या जमान्यातले काही लोक आहेत. परंतु आता तशी एक, आता माहिती नाही तुम्हाला, पण आमच्या लहानपणी लिहायचं ते घराघरावर त्याच्या स्लोगन असायचे की देवीचा रोगी कळवा 1,00,000 रुपये मिळव. मला वाटतं आता काही दिवसानंतर टीबीचं पण तसंच होईल. कारण टीबी हद्दपार व्हायच्या याच्यामध्ये. कारण आपल्या त्या अंगावर ज्या लसी दिलेल्या होत्या ना त्यावेळेस काही कोणी आपल्याला फोटो काढून दाखवले नाही. लसी देत होते. आता आम्हाला कोरोनाची लस दिली ती ही बेकार दिली, पण त्याच्या सर्टिफिकेटवर आमच्या मोदी साहेबाचा फोटो आहे. ती खराब आहे. तुम्ही वाचलं का ते? जो शोविकिल्ड आता दिलेली ती आहे, त्याच्यामुळे हार्ट अटॅक यायला लागले लोकांना. जो बुस्टर डोस घेतला ना नंतरचा, त्याच्यामुळे तो एक संशोधन आलंय. आणि त्या इथे तिथे नाही, इंग्लंडच्या कोर्टामध्ये त्या पुनावाल्यांनी कबूल बी केलंय की हो ते ज्यांनी घेतला का तुम्ही बुस्टर डोस घेतला सगळ्यांनी? नाही, शेवटचा, पहिला दुसरा नाही, 3 डोस होत त्याला. शेवटचा घेतला तो डेंजर. आणि ते इंग्लंडच्या कोर्टामध्ये झालंय. ते सांगण्याचा उद्देश काय आहे की आतापर्यंत त्यांच्या सिद्धांतानुसार काय होतं की तुम्हाला जेही काही आजार होतात, म्हणजे लंगडा झाला तर काय मागच्या जन्मीचं पुण्य. आता पोलिओवरती बी लस निघली का नाही? कारण पहिल्याने पोलिओचा मुलगा झाला तर काय म्हणायचे, आणि मागच्या जन्मात. आता आईच्या गर्भातच कळतं ते लंगडा आहे का कसं आहे ते. झाली ना सुविधा तयार. चेक होतो ते मुलगा मतिमंद आहे का, आंधळा आहे की लंगड आहे का खुळा आहे, आईच्या गर्भात कळतं. मग त्या देवीचा शाप इथं आम्ही काढून टाकू शकतो की नाही? काही करते कधी आमचं? जर मतिमंद मुलगा असेल तर अबॉर्ट करायला सांगतात ना डॉक्टर, की बाबा हे मतिमंद होणार आहे की कसं होणार आहे. कारण आजचं विज्ञान एवढं पुढे गेलं की ते कळतं. म्हणून मागच्या जन्माच्या ह्या सिद्धांतावर विश्वास ठेवला तर बाबासाहेब लिहितात की एवढा क्रूर सिद्धांत आहे की त्या माणसाचे तुम्ही प्रयत्न. मागे मी तुम्हाला सांगितलं, त्या ब्रुस लीचं उदाहरण दिलं मी तुम्हाला.
त्यालाही पोलिओ झालेला होता आणि एका चर्चमध्ये त्याने ते भाषण ऐकलं पादरीचं की जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर देव तुम्हाला मदत करतो. आणि हे पोरग काठ्यावर पोरग उभं होतं आणि ते गेलं मग त्या फादरकडे. फादरला म्हणे माझ्यात खूप आत्मविश्वास आहे, मी हे काही करू शकेल का? तो त्याचं तोंड तिकडं होतं, त्याने बघितलं नव्हतं. तो म्हणे हा काही करू शकतो. तो म्हणे मला जे जागतिक लेवलवरची धावण्याची शर्यत आहे ती जिंकायची आणि याच्यात काठ बघलेत काट्या. जेव्हा पादरीने मागे वळून बघितलं म्हणजे हे कसं शक्य आहे, म्हणजे तूच तर बोलला आता. आणि तोच ब्रुसली आहे की वर्ल्ड कप मध्ये त्याने 9 वेळेस गोल्ड मेडल मिळवलं. मग त्याला तुम्ही शाप मानाल का? कारण त्याने स्वतःवरती तेवढी ती होती, कारण त्या एका याने तो एवढा प्रेरित झाला होता की त्या पोलिओवरती त्यांनी मात केली आणि तो ऑलिम्पिक मध्ये पळाला. त्याने 9 वेळेसचा गोल्ड मेडलिस्ट. म्हणून मग तुमचा कर्म सिद्धांतावरचा विश्वास जाईल का? बुद्धाच्या कर्म सिद्धांतावर जाईल की नाही? की बुद्धाच्या कर्म सिद्धांताने सांगितले की पंचमहाभूतातली कुठली भूत आणि तुमच्या वासना जन्म घेतात, परंतु तुम्ही जर प्रयत्न केला तर तुम्ही सम्यक संबुद्धही होऊ शकता. म्हणून त्या कर्म सिद्धांतात आणि ह्या कर्म सिद्धांतात किती फरक आहे. वासना तुमचा जन्म घेतात परंतु त्याच्यावर तुम्हाला विजय मिळवता येतो. म्हणून त्यांच्या कर्म सिद्धांतामध्ये आणि ह्या कर्म सिद्धांतामध्ये खूप मोठा फरक आहे. हा विस्तृत कर्म सिद्धांत बौद्ध प्रणीत आहे असा अनेक वेळा बुद्धावर आरोप करण्यात येतो, परंतु बुद्ध खरोखरच हा सिद्धांत मानित होता काय? या सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यतः सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल. गत कर्म हे माणसा सम्यत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्तिक होईल. शब्दाच्या या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमावर कर्म सिद्धांताची कसोटी लावता येते. त्याप्रमाणे या शब्द परिवर्तनाने त्या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाधा येत नाही. आणि इथे बाबासाहेब आणि बुद्धही म्हणतात की मागच्या जन्माचा कर्म सिद्धांत हा माणसाबरोबर येतो म्हणण्यापेक्षा वांशिक वारसा घेऊन येतो. मग कधी कधी काय होते की माणसामध्ये व्यंग काय येतं तर त्या आई वडिलाच्या दोषाचा परिणाम असतो. कधी कधी मुलगा किंवा मुलगी जेव्हा ती जन्माला येते तर कधी कधी आंधळी येते, लंगडी येते, खुळी येते. त्याचा परिणाम काय सांगितला त्यांनी की ती अनुवंशिकता एखाद्या वेळेस असू शकते की आई वडिलांमध्ये असलेली कमतरता किंवा तुमची त्याच्या प्रती असणारी हेळसांड किंवा दुर्लक्ष. बऱ्याचशा गोष्टी, कारण आता तुम्ही जर बघितलं तर पहिल्या ह्या गोष्टी होत नव्हत्या, पण आता डॉक्टर तुम्हाला प्रत्येक महिन्याला चेकअप करायला सांगतात. जेव्हा गर्भ असतो तेव्हा प्रत्येक महिन्याला चेकअप करायला सांगतात, इंजेक्शन देतात, हे करतात. म्हणजे विज्ञान एवढ्या पुढे गेलेलं आहे की तुमच्या गर्भाशयामधला व्यंगही काढून टाकता येतो. म्हणून कर्म सिद्धांतावरती तो विश्वास ठेवता येईल का की कुठल्या तरी शापाने किंवा मागच्या जन्माच्या याने? जर मागच्या जन्माचाच असता तर आज गर्भामध्ये ते काढता येईल का? व्यंग काढून टाकता येईल का? नाही. आणि भगवान बुद्धाने तुम्हाला कर्म सिद्धांत सांगितला परंतु तुम्हाला कुशल आणि अकुशल कर्मही सांगितले. म्हणजे मागच्या जन्माचं काही फळ तुम्हाला येत असेल पण ह्या जन्मातल्या कुशल कर्माने त्याला मात करता येते असं बुद्धाने कर्म सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. हे दोन प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते, ते तो सिद्धांत निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले. हे जे दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नाची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही. पहिला प्रश्न हा की गत कर्माचा वारसा कसा लागतो, त्याची प्रक्रिया कशी असते. दुसरा प्रश्न असा की वांशिकतेच्या दृष्टीने गत कर्माचे रूप कसे असते, ते वंशानुगत माता पित्रापासून चालत आलेले असते की नंतर स्वतः संपादलेले असते. मोठा चॅप्टर आहे, आपण हे उद्याला बघू बाकीचे, कारण समजावून सांगताना थोडी हे होईल. बंद करू नका.